नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय इंग्लिश पेपर अनालिसिसच्या या लेक्चर सिरीज मध्ये. आज आपण 2019 ला राज्यसेवेचा जो पेपर कंडक्ट करण्यात आला होता त्या पेपरचं अनालिसिस बघणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या या अनालिसिसला. अनालिसिसचा पहिला प्रश्न जो आहे म्हणजे राज्यसभा 2019 ला जो पहिला 51वा प्रश्न होता परीक्षेत विचारलेला, तो आहे दोज रास्कल्स मस्ट बी पनिश्ड. आता इथं हे वाक्य दिलेलं आहे, समजून घ्या, महत्वाचं आहे. आणि यांनी काय विचारलेलं आहे? यांनी विचारलंय की द चूज द करेक्ट टाइप ऑफ ऍडजेक्टिव्ह. म्हणजे यांनी विचारलेला काय विचारलेलं आहे आपल्याला? ऍडजेक्टिव्हचा टाइप विचारलेला आहे की ऍडजेक्टिव्हचा टाइप काय आहे, या ऍडजेक्टिव्हचा टाइप काय आहे, हा टाइप आपल्याला ओळखायचा आहे. हा ऍडजेक्टिव्हचा टाइप काय आहे तो ओळखायला सांगितलेला आहे. दोज दिलेला आहे. दोज काय आहे? रास्कल्स डेमॉन्स्ट्रेटिव्ह, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटी वगैरे अजिबात नाही. कुठल्या क्वांटिटी बद्दल बोलत नाही आहे, कुठल्या क्वालिटी बद्दल बोलत नाही आहे. उरलं काय? डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे. आता क्वालिटी ऍडजेक्टिव्ह म्हणजे पहिल्यांदा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह, मग क्वालिटी आणि क्वांटिटी ऍडजेक्टिव्ह बद्दल बोलणार आहे. ठीक आहे. तर ज्या वेळेला मी म्हटलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये कोणते वर्ड येतात? तर ते येतात दिस, दॅट, दिस आणि दोज. हे ऍडजेक्टिव्ह येतात, एवढं लक्षात घ्या. महत्वाचं आहे, समजून घ्या. ठीक आहे. मग आता दोज काय आहे हे दिसलंय आपल्याला, समजलंय. हे काय आहे आपलं? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हटलं की याच्यामध्ये काय येतात? ज्या वेळेला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतो त्यामध्ये येतात आयदर, नायदर, ठीक आहे, ईच, यासारखे जे शब्द आहेत ते कशामध्ये येतात? आपलं डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येतात, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे हे आपले उत्तर असू शकेल का? कारण इथं दिस, दोज विचारलेला आहे, इथं आयदर, नायदर किंवा ईच बद्दल बोललेलो नाहीये. क्वालिटी म्हणजे काय? मी म्हटलं a clever girl can do it. A clever girl can do it. अशा प्रकारचं एक सेंटेन्स म्हटलं. त्या मुलीची ही क्वालिटी आहे, काय? क्लेवरनेसची. त्यामुळे हे क्लेवर जे झालेलं आहे ते क्वालिटी ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे. क्वांटिटी मध्ये काय काय येईल? मी म्हणेल क्वांटिटी मध्ये मी म्हटलं आय हॅव मच वॉटर. आता इथं ज्या वेळेला मी म्हटलं मच वॉटर, तर वॉटरची काय आहे? ही क्वांटिटी आहे. हे काय दाखवतं आपल्याला? क्वांटिटी दाखवते. आपल्याला काय दाखवतं? क्वांटिटी दाखवतं. म्हणून हे क्वांटिटीचे ऍडजेक्टिव्ह आहे. त्यामुळे हे क्वांटिटीचे असणार नाही, हे क्वालिटीचे असणार नाही, डिस्ट्रीब्युटिव्ह असणार नाही. उरतं काय? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऑलरेडी बोललेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ह्याचं उत्तर असणार. नेक्स्ट वन, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. विच मूड इज एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. हा प्रश्न जो आहे ना, हा मूड वरती प्रश्न विचारलेला आहे. मूडचे 3 प्रकार असतात. एक असतो इंडिकेटिव्ह मूड, दुसरा असतो इम्परेटिव्ह मूड, आणि तिसरा मूड जो असतो तो असतो सब्जेक्टिव्ह. मूड. इंडिकेटिव्ह मध्ये कुठले वाक्य असतात? तर याच्यामध्ये येतात असर्टिव्ह सेंटेन्सेस, असर्टिव्ह आणि इंटरोगेटिव्ह. ठीक आहे. आता असर्टिव्ह म्हणजे काय? विधानार्थी. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थी. म्हणजे यांची मांडणी कशी असते? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. इंटरोगेटिव्ह प्रश्नार्थीची माहिती आहे. इम्परेटिव्ह म्हणजे काय येते? इथं येतं ऑर्डर. ठीक आहे. ऑर्डर दाखवणारे, ऍडवाइस दाखवणारे, रिक्वेस्ट दाखवणारे, हे जे गोष्टी दाखवणारे सेंटेन्सेस असतात ते असतात आपले इम्परेटिव्ह. आणि याची मांडणी कशी असते? जनरली वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी मांडणी असते. ठीक आहे. अशी मांडणी असते. कधी कधी फक्त वर्बही येतो. आणि सब्जेक्टिव्ह मूड म्हटलं की काय येतं? या सब्जेक्टिव्ह मूड मध्ये एकतर विश किंवा प्रेयर एक्सप्रेस केलेली असते, किंवा इरॅशनल गोष्टी याच्यामध्ये दाखवलेल्या असतात. इरॅशनल म्हणजे काय?
वास्तविकतेत जे नाही त्या. ठीक आहे. तर हे 3 मूड आहेत. टेक केअर ऑफ युअर हेल्थ याची सुरुवात कशाने झालेली आहे? वर्बने झालेली आहे. कशाने झालेली आहे? वर्बने झालेली आहे. आणि वर्बने सुरू होणारं वाक्य जे असेल, जे इंटरोगेटिव्ह नाही आहे, ते वाक्य कोणतं असतं? ते इम्परेटिव्ह असतं. कोणतं असतं? इम्परेटिव्ह असतं. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स कोणत्या मूडमध्ये येतं? तर ते इम्परेटिव्ह मूडमध्ये येतं, एवढं लक्षात घ्या. इम्परेटिव्ह सेंटेन्स कशामध्ये येते? इम्परेटिव्ह मूडमध्ये. म्हणून पहिला क्रमांक जो आहे ऑप्शन नंबर ए, त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. चला नेक्स्ट त्याच्यावरती वळूया. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स? आय शॅल बी ऑब्लाइज टू गो. आता ऍक्टिव्ह व्हॉइस, आता इथं हे जे सेंटेन्स दिलेलं आहे ते आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. आपल्याला कुठं लिहायला सांगितलेलं आहे यांनी? तर यांनी सांगितलेलं आहे चला यांना ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करा. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करताना आपण पॅसिव्हचं ऍक्टिव्ह किंवा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना टेन्स कुठेही चेंज करत नाही. परंतु बघा, डेस्टिनी ऑब्लाइज मी टू गो, फोर्सफुली आय ऑब्लाइज टू गो, आणि इट इज ऑब्लाइज्ड मी टू गो, हे तिन्ही बघा यांनी टेन्स चेंज केलेलं आहे, हे प्रेझेंट मध्ये घेऊन गेलेलं आहे. आणि आपलं जे वाक्य आहे ते कुठलं आहे? हे फ्युचर टेन्स आहे. कुठं दिसतोय? एक्सप्रेस केलेला पहिल्याच टेन्स मध्ये. पहिला टेन्स जो आहे, पहिलं सेंटेन्स जे आहे ते आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपण इथं सिलेक्ट करूया. नेक्स्ट वर, नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. म्हटलेलं आहे चूज द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. पहिलं आहे, we have lived in the village since 1987. We have been living in the village since 1987. We are living in the village since 1987. आता या वाक्यांबद्दल लक्षात ठेवा की ज्या वाक्यात सिन्स हे प्रेपोजिशन म्हणून वापरलं जातं, ठीक आहे, आणि हे पिरियड दाखवतं किंवा पॉइंट ऑफ टाइम दाखवतं, टाइम एक्सप्रेशन दाखवतं. ठीक आहे, काय दाखवतं? हे टाइम एक्सप्रेशन दाखवतं. लक्षात घ्या, महत्वाचं आहे. सिन्स बघा, सिन्स टाइम एक्सप्रेशन. तर ज्या वाक्यात सिन्स असेल, याला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतो, जास्त लेंदी होईल जे मी सांगतोय. सिन्स ज्या वाक्यात असेल ते वाक्य एक लक्षात ठेवायचं. सिन्स ज्या वाक्यात असेल ते वाक्य एक तर परफेक्ट टेन्स मध्ये लिहिलं जातं, नाहीतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये लिहिलं जातं. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये लिहिलं जातं. ठीक आहे, पहिलं वाक्य कुठल्या टेन्स मध्ये आहे? तर ते दिलेलं आहे परफेक्ट टेन्स मध्ये. कुठला परफेक्ट टेन्स? तर प्रेझेंट परफेक्ट. दुसरा कोणता आहे? तर हा परफेक्ट कंटिन्युअस आहे. काय? हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. मग दोन्ही दोन वाक्यात परफेक्ट, परंतु इथं मात्र आर लिव्हिंग हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. कोणता टेन्स आहे? हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि मी काय सांगितलेलं आहे? सिन्स कोणत्या वाक्यात? एक तर परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस. कुठल्याही फक्त कंटिन्युअस टेन्स मध्ये किंवा सिंपल टेन्स मध्ये तो वापरला जाऊ शकत नाही. पुढे सी जे आहे हे चुकलं. उरलं कोणतं? ए आणि बी. कुठं दिसते? पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, choose the correct indirect narration of the following sentence. Do you wish to open an account? The accountant said to the man. बर, आता एक लक्षात घ्या, मी याच्या अगोदरही बोललेलो आहे डायरेक्ट नॅरेशन आणि इनडायरेक्ट नॅरेशन बद्दल. तर इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये बघा, डायरेक्ट स्पीच मधली जी रिपोर्टेड स्पीच असते, डायरेक्ट स्पीच मध्ये किंवा डायरेक्ट नॅरेशन ज्याला म्हणून, डायरेक्ट स्पीच किंवा डायरेक्ट नॅरेशन मध्ये जी रिपोर्टेड स्पीच असते, ती रिपोर्टेड स्पीच इकडे इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये, इनडायरेक्ट स्पीच किंवा नॅरेशन मध्ये जाताना तिच्यात बदल होतो. काय बदल होतात? तर डायरेक्ट स्पीच मधली रिपोर्टेड स्पीच जर सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर ती इनडायरेक्ट स्पीच मध्ये नेताना सिंपल पास्ट केलं जाते. काय केलं जातं? सिंपल पास्ट केलं जातं, एवढं लक्षात घ्या. मग आता द अकाउंटंट सेड टू द मॅन.
द अकाउंटंट से टू द मॅन. आता हे कळले तुम्हाला की हा टेन्सचा बदल होतो रिपोर्टेड स्पीच मध्ये. पहिले समजून घ्या, हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये डू यू विश टू ओपन अन अकाउंट हे झाले रिपोर्टेड स्पीच. द अकाउंटंट से टू द मॅन हे झालं आपलं रिपोर्टिंग क्लॉज. हा आहे आपला रिपोर्टिंग क्लॉज. ठीक आहे. आता एक लक्षात आलं की ही जी रिपोर्टेड स्पीच आहे, ही जी रिपोर्टेड स्पीच आहे, ही रिपोर्टेड स्पीच आपलं येस नो टाइप क्वेश्चन आहे. कसा क्वेश्चन आहे हा? येस नो टाइप क्वेश्चन आहे. आणि वाक्यात रिपोर्टेड स्पीच मध्ये येस नो टाइप क्वेश्चन असेल तर इथं पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत रिपोर्टिंग क्लॉज. काय लिहिणार आहे? रिपोर्टिंग क्लॉज. आणि या रिपोर्टिंग क्लॉजच्या नंतर हा जो कॉमा किंवा इथं जे काही दिलेलं असतं पंक्च्युएशन ते काढून टाकतो आणि तिथं आपण कंजंक्शन वापरतो. जिथं येस नो टाइपचा क्वेश्चन असते तिथं आपण एक कंजंक्शन वापरत असतो, एक तर इफ किंवा मग वेदर. एक लक्षात घ्या, कोणतं वापरतो? इफ किंवा वेदर अशा दोन पैकी एक कंजंक्शन आपण वापरत असतो. आता इथं ज्या वेळेला मला द अकाउंटंट आस्क्ड द मॅन दॅट आलेला आहे, इथं दॅट वापरतो का? नाही. त्यामुळे हे चुकलं. दुसरं की इथं इफ आहे. ओके, इथं इफ आहे. चला, हे येणार नाही. द अकाउंटंट क्वेश्चन द मॅन, अगेन दॅट आलेला आहे. इथं काय आलेला आहे? दॅट आलेला आहे. त्यामुळे हे सुद्धा असणार नाही. चला उडूया, त्याला बघूया, समजून घ्या. द अकाउंटंट आस्क्ड द मॅन इफ यू विश टू ओपन अन अकाउंट. तर लक्षात घ्या, इथं दोन वाक्य आलेले आहेत. द अकाउंटंट आस्क्ड द मॅन इफ यू विश टू ओपन अन अकाउंट. द अकाउंटंट आस्क्ड द मॅन इफ यू विश टू ओपन अन अकाउंट. तर या दोन पैकी बरोबर कोणतं हे समजून घ्या. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आस्क टू द मॅन इथं काय आहे? मॅन आहे. मॅन कोणता पर्सन आहे? हा आहे थर्ड पर्सन. थर्ड पर्सन कसा आहे? थर्ड पर्सन आहे सिंग्युलर. मग थर्ड पर्सन सिंग्युलर, जेंडर काय आहे? मस्क्युलाइन. मस्क्युलाइन जेंडर साठी थर्ड पर्सन मध्ये कोणतं प्रोनाउन आहे? ते आहे ही. ज्या वेळेला रिपोर्टेड स्पीच मधील, लक्षात घ्या महत्वाचं आहे, रिपोर्टेड स्पीच मध्ये यू हा सब्जेक्ट म्हणून काम करतो, त्यावेळेला तो रिपोर्टिंग क्लॉज मधील ऑब्जेक्ट नुसार बदलतो. मग या रिपोर्टिंग क्लॉज मध्ये ऑब्जेक्ट काय आपला? तर मॅन आहे. मग मॅन आहे तर मॅन साठी कोणतं लागतं? यू लागणार आहे का? इथं नाही. तर काय होणार आहे त्या यूचा? आता ही होणार आहे. आणि ते कुठं दिलेलं आहे? ही हे 2 नंबर मध्ये दिलेलं आहे. म्हणून 2 नंबरचं वाक्य जे आहे ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे हे याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. एवढं लक्षात. चला तर वळूया आता नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, आयडेंटिफाय ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स इन द गिवन सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यामधला ट्रान्झिटिव्ह म्हणजे वाक्य दिलेलं आहे त्यातलं ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. तर वर्ब काय आहे? रिवाइव्ह. याच्यात काय आहे? चेस्ड. याच्यात काय आहे? सॅंग. याला व्हॉटने प्रश्न विचारा, उत्तराला तो ऑब्जेक्ट असेल, नाही याला तो ऑब्जेक्ट नसेल. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय पहिलं सांगा. एक लक्षात घ्या, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? तर वर्ब नंतर ऑब्जेक्ट आलं, वर्ब नंतर ऑब्जेक्ट आलं असेल तर हा वर्ब असतो ट्रान्झिटिव्ह. कसा असतो? ट्रान्झिटिव्ह. परंतु एखादा वर्ब आहे आणि या वर्ब नंतर नो ऑब्जेक्ट, नो ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट नसेल तर हा वर्ब असतो इंट्रान्झिटिव्ह. कसा असतो? इंट्रान्झिटिव्ह. हे लक्षात घ्या. ठीक आहे, समजून घेऊया, महत्वाचा आहे. इंट्रान्झिटिव्ह आणि ट्रान्झिटिव्ह वर्बची मी कॉन्सेप्ट तुम्हाला इथं सांगितलेली आहे. आता द रेन रिवाइव्ह द विल्टिंग शर्प्स. व्हॉट डिड रेन रिवाइव्ह? काय रिवाइव्ह केलेलं आहे? याला व्हॉटने प्रश्न विचारा. व्हॉट रिवाइव्ह, कशाला रिवाइव्ह करण्याची ऍक्शन कोणावर झालेली आहे? तर द विल्टिंग शर्प्स. म्हणजे द विल्टिंग शर्प्स आहे ते काय झालेलं आहे? आपलं ऑब्जेक्ट आहे. काय आहे? ऑब्जेक्ट. म्हणजे पहिला वर्ब जो आहे तो ट्रान्झिटिव्ह आहे. कुठं कुठं दिसते ट्रान्झिटिव्ह? पहिला इथं दिसतो आणि इथं दिसतो. पुढे पहिलं आणि तिसरं ऑप्शन उत्तराच्या शेरीत येतो. बरं, दुसरं द डॉग चेस्ड.
हे चेस करण्याची ऍक्शन कोणावर परफॉर्म झालेली आहे? मॅन वरती. म्हणजे मॅन काय आहे? आपला ऑब्जेक्ट आहे. मग हा जर ऑब्जेक्ट असेल तर चेस कसा वर्ब झालेला आहे? ट्रान्झिटिव्ह. म्हणजे दुसरा वर्ब सुद्धा ट्रान्झिटिव्ह पाहिजे, पण इथे इनट्रान्झिटिव्ह आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा उत्तराच्या शैलीतून बाद होतो. उरतं काय? 4 नंबर, आणि म्हणून 4 नंबर पर्याय जो आहे तो आपलं उत्तर असणार आहे. इथं बघा, सॅंग. आता तिनं काय गायलं हे दिलेलं आहे का? शी सॅंग अ सॉन्ग किंवा काही आणखी नाही, काहीच दिलेलं नाही. म्हणजे याच्यानंतर हे ऑब्जेक्ट नाही. हे ऑब्जेक्ट आहेत का? नाही. मॉर्निंग काय आहे? आपलं नाऊन आहे. दॅट काय आहे? हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आणि बॅडली काय झालेलं आहे आपलं इथं? हे हाऊ डिड शी सॅंग कसं आहे? ते ऍडव्हर्बचं काम करते. कशाचं काम करते? ऍडव्हर्बचं काम करते. म्हणजे हा जो वर्ब आहे इथं आपल्याला ऑब्जेक्ट जी बात दिसत नाही त्याच्यावरती ऍक्शन परफॉर्म झालेली आहे. म्हणजे हा जो वर्ब आहे सॅंग, हा सॅंग कसा आहे? तर मग हा इंट्रान्झिटिव्ह आहे असं याच्यावरून स्पष्ट होतं. आणि तसं आपल्याला पर्याय 3-4 मध्ये लिहिलेलं दिसतंय. ट्रान्झिटिव्ह, ट्रान्झिटिव्ह आणि शेवटचा इंट्रान्झिटिव्ह. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, द वर्ड क्लोजेस्ट इन मीनिंग टू ऍब्स्कॉन्ड. ऍब्स्कॉन्ड म्हणजे काय होते? सोडून जाणे. सोडून जाणे. ठीक आहे. मग डिकॅम्प म्हणजे सुद्धा काय होते? सोडून जाणे. सोडून जाणे. ठीक आहे. इथं काय विचारलंय आपल्याला? क्लोजेस्ट मिनिंग. म्हणजे जिथं बी असेल ते आपलं उत्तर. बी कुठं आहे? इथं आहे आणि इथं आहे. इथं आहे का? नाही. म्हणजे ए आपलं पर्यायात उत्तरात नाही एवढं स्पष्ट झालेलं आहे. इकडे समजा ए आहे. ओके. ए नाही असं नाही होणार, कारण इथं सुद्धा ए दिलेलं आहे. ए आणि बी. ठीक आहे. आता ऍब्झॉल्व म्हणजे काय? तर ऍब्झॉल्वचा अर्थ होते मुक्त करणे. काय होते याचा अर्थ? मुक्त करणे. म्हणजे सोडून जाणे याच्यात आहेच की, म्हणजे थोडक्यात हे शब्दाचे दिलेलेच आहेत इथंच सांगितलं आहे. मग इथं लक्षात घ्या, इथं याच्यामध्ये ऍब्स्कॉन्ड म्हणजे रनअवे, सोडून जाणे, पळून जाणे, वेगवेगळे अर्थ होतात. सोडून जाणे, पळून जाणे, टू लिव्ह अ प्लेस, जागा सोडणे. ठीक आहे. असं डिकॅप, बोल्ट, रन अवे, फ्ली, पळून जाणे वगैरे वगैरे, फ्लाय, टेक ऑफ वगैरे वगैरे, हे त्याचे काय दिलेले आहेत? खालचे सर्व त्याचे सिनोनिम्स आहेत. हे लिहून घ्या, तुमच्या नोटबुक मध्ये हे नोट डाऊन करा. रिट्रीट म्हणजे काय? टू मूव्ह बॅक, माघार घेणे. याचा अर्थ काय होतो? माघार घेणे. माघार घेणे. विड्रॉल, सेक्ल्युशन, रिटायरमेंट, दोन वेळा झालेला आहे. असायलम, रेफ्युजी, फॉल बॅक वगैरे वगैरे. हे होईल का? तर हे होणार नाही. मग सॉरी, लक्षात घ्या. आता टू सेट फ्री फ्रॉम ब्लेम, याला थोडस थांबवलं. याला हे नाही होणार नाही. माघार घेतोय म्हणजे सोडून जातोय. माघार घेतोच म्हणजे काय करतोय? सोडून जाणे होतंय. माघार घेणे म्हणजे काय? सोडून जाणे. म्हणजे जिथं आहे तिथून. येस. मग इथं काय दिलेलं आहे त्यांनी? ऍब्झॉल्वचा अर्थ टू सेट फ्री फ्रॉम ब्लेम, सीन, मुक्तता करणे. मुक्तता करणे म्हणजे सोडून जाणे नाही. याचा अर्थ काय होते? मुक्तता करणे. सेट फ्री फ्रॉम ब्लेम. कशातून? एखाद्या अपराधातून, दोषातून वगैरे वगैरे. आणि हे त्याचे सिनोनिम्स. डिकॅम्प म्हणजे टू रन अवे. म्हणजे ऍब्स्कॉन्ड साठी डिकॅम्प हा जो शब्द आहे तो परफेक्ट आहे, हे आपण पहिल्यांदाच बघितला. म्हणून म्हणजे बी जिथं असेल ते आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. एवढं लक्षात घ्या. काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. मग बी दिलेलं कुठं आहे? आपल्याला काय विचारलेलं आहे? क्लोजेस्ट विचारलेलं आहे. मग उरलंय काय आपल्याकडे? बी जिथं आहे तिथं ए बी किंवा ए बी आणि सी सुद्धा. पण ऍब्झॉल्व हा त्याच्या जवळपासचाही अर्थ होत नाही. त्यामुळे ऍब्झॉल्व जो आहे तो उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. या शब्दांकडे बघा. ऍब्झॉल्व म्हणजे टू सेट फ्री फ्रॉम ब्लेम ऑर सिन. त्यामुळे हा ऍब्स्कॉन्डचा अर्थ होणार नाही. मग होतो काय? एक तर रिट्रीट किंवा मग डिकॅम्प. आता हे म्हटलं तर एक्झॅक्ट मिनिंग नसतात, हे कंटेक्स्चुअल मिनिंग न इथं हे शब्द विचारलेले असतात कंटेक्स्टनं. त्यामुळे हे लक्षात घ्या की एकदम सिनोनिम जसाच्या तसा एकदम वर्ड टू वर्ड अर्थ होत नाही या सिनोनिम. नेक्स्ट वन, आयडेंटिफाय द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह इन विच वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. आता इथं हे दिलेले आहेत
याच्यामध्ये हेमिस्फिअर, लिटरेचर, पाश्चराइज आणि रिसेम्बलन्स हे शब्द दिलेले आहेत आणि विचारलेलं आहे की यापैकी करेक्ट स्पेल केलेले शब्द कोणते आहेत. तर आता बघा, जे तुम्हाला माहिती आहे हा भूगोलातला शब्द आपण 1000 वेळा वाचलेला आहे. हेमिस्फिअर कसा लिहितात, असाच लिहितात जसा दिलेला आहे ना, हा जसा दिलेला आहे हेमिस्फिअर हा जसाच्या तसा. लिटरेचर, लिटरेचर हे असंच लिहिलं जातं, एवढं लक्षात घ्या. लिटरेचर हे असं लिहिलं जातं. ठीक आहे, म्हणजे लिटरेचर मध्ये 2 टी असतात एवढं कन्फर्म झालेलं आहे. एक टी नसतो, हे असं नसतं, याला आय टी नसतं, एक नसतं, त्यामुळे हे चुकलंय. ठीक आहे, इथं हेमिस्फिअर बरोबर आहे पण लिटरेचर चुकलेलं आहे. आता हे पाश्चराइज आणि हे पाश्चराइज दोन्हीही बरोबर आहे. लक्षात घ्या, हे पाश्चराइज ब्रिटिश आणि हे पाश्चराइज आहे अमेरिकन आणि हे पाश्चराइज आहे ब्रिटिश. एवढाच काय तो फरक, बाकी काही नाही. ठीक आहे, पण याच्यात ऑलरेडी हा चुकलेला आहे म्हणून हा पर्याय बाद होतो. ठीक आहे, रिसेम्बलन्स सुद्धा चुकलेला आहे कारण आपल्याला एन सीई पाहिजे रिसेम्बलन्स साठी. इथं एन सी दिलेला आहे, इथं सुद्धा एन सी दिलेला आहे म्हणून हे दोन्ही चुकले. इथं लिटरेचरचं स्पेलिंग अगेन चुकलेलं आहे, एकच टी आहे. इथं हेमिस्फिअरचं स्पेलिंग चुकलेलं आहे कारण इथं ए दिलेला आहे म्हणून हे सुद्धा उत्तराच्या शर्यतीतून बघा. इथं हेमिस्फिअर स्पेलिंग यस करेक्ट, लिटरेचरचं स्पेलिंग चुकलं. ठीक आहे, हे सुद्धा चुकलेलं आहे, लिटरेचरचं स्पेलिंग हे चुकलेलं आहे. पाश्चराइज हे सुद्धा चुकलेलं आहे. रिसेम्बलन्स हे बरोबर आहे. सर्वच बरोबर पाहिजेत आपल्याला. कुठं दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे हे याचं काय आहे, उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. अनुष्का इज ambidextrous which means ambidextrous म्हणजे दोन हाताने जो लिहू शकते त्याला म्हणतात. एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल, दोन्ही हाताचा एकदम सारखा यूज जो करू शकतो त्याला ambidextrous म्हणतात. नेक्स्ट वन, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स और सेंटेन्सेस इनटू सिंगल सेंटेन्स. आपल्याला सिंगल सेंटेन्स तयार करायला सांगितलेलं आहे. कोणतं सेंटेन्स करायला सांगितलेलं आहे, सिंगल सेंटेन्स. आपल्याला कुठं बोललेलं आहे का सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, नाही बोललेलं नाही. yesterday the temperature was 6 degrees, today it is only 3 degrees. बरं, पण it's colder today than yesterday. ओके, हे it is colder today than it was yesterday. ओके, आता लक्षात घ्या, हे खाली दिलेले दोन सेंटेन्सेस जे आहेत ज्यावेळेला सिंगल सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं असतं, एकतर आपण काय देतो, कॉमा देतो, किंवा मग काय वापरतो, कंजंक्शन वापरतो. एवढं लक्षात, काय वापरतो, कंजंक्शन. आणि कधी कधी या दोघांचा सुद्धा काय केला जाते, यूज केला जातो. म्हणजे जसं की आपण कॉन्ट्रास्ट सिच्युएशन मध्ये बघितलं, मी म्हटलं इफ ही कम्स, इफ he helps me, if he helps me, I will help him. I will help him. त्यानं मला मदत केली तर मी त्याला मदत करेल. हे बघा, इफ हे कंजंक्शन आहे आणि आय हा कॉमा आलेला आहे या प्रकारे. ठीक आहे, असो. चला याच्यावरती येऊया. इथं कंपॅरिझन आहे आणि कॉमा सुद्धा लागणार आहे. मग कंपॅरिझन काय कशामध्ये आहे, कालमध्ये आणि आजमध्ये. It's colder than yesterday. It's colder than yesterday. It's colder today than. It's colder today than yesterday. आता एक लक्षात घ्या, एक रूल आहे ग्रामर मध्ये. रूल काय म्हणते की समजा एखादं सेंटेन्स आहे आणि त्या सेंटेन्स मध्ये दोन क्लॉज आहेत. किती क्लॉज आहेत, दोन क्लॉज आहेत आणि दोन्हीही क्लॉजेस वेगवेगळा टेन्स दाखवत आहेत, डिफरंट टेन्सेस दाखवत आहेत. त्यावेळेला, ठीक आहे, त्यावेळेला त्या दोन्ही टेन्स साठी वापरण्यात येणारा जो मेन व्हर्ब असेल किंवा ऑक्झिलरी व्हर्ब असेल, ते दोन्हीही आपल्याला सेपरेटली मेन्शन करावं लागतात. कसे मेन्शन करावं लागतात, सेपरेटली मेन्शन करावं लागतात. आता इथं इट इज कोल्डर दॅन यस्टरडे. आता यस्टरडे साठी वॉज पाहिजे, टुडे साठी इज पाहिजे. इथं इज वापरलेला आहे पण वॉज वापरलेला आहे का नाही, म्हणून हे चुकलं. इथं दोन्ही वापरलेल्या म्हणून हे बरोबर आहे. इट्स कोल्डर दॅन इट वॉज यस्टरडे. इट्स कोल्डर, परंतु इथं कॉमा वापरलेला नाही. इट्स कोल्डर दॅन इट वॉज यस्टरडे. इट्स कोल्डर दॅन, नाही, हे टुडे वगैरे शब्द गाळायला सांगितलेले नाहीये, कॉमा नाहीये. यस, इट्स कोल्डर दॅन यस्टरडे, नो, नॉट एट ऑल. दोन्हीही आले पाहिजे. दोन्ही याच्यातले वर्ब वेगवेगळे आहे.
त्यामुळे इट्स कोल्डर टुडे दॅन इट वॉज येस्टरडे हे सेंटेन्स जे आहे ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ह्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्न. चूज द करेक्ट सेंटेन्स. द कॅट लिक्ड इट्स पॉ. कोणाचे? तिचे. तिचे म्हटलं तर इट्स काय आहे, तर त्यांनी जो इट्स लिहिलेला आहे म्हणजे तिचे. तिचे म्हणजे हे काय दाखवलं, हे पोझिशन दाखवते. काय दाखवते? पोझिशन दाखवते. म्हणजे इट्स काय म्हणून वापरलेला आहे, म्हणजे याचा अर्थ हे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे हे? पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. लक्षात घ्या, काय आहे? पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि कोणतंही पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह ज्या वेळेला आपण वाक्यात लिहितो, लक्षात घ्या, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह लिहिताना त्याला कधीच अपॉस्ट्रोफी यस लावलं जात नाही. ते असं लिहिलं जातं, इट्स हे असं लिहिलं जाईल. योर्स बघा हे असं लिहिलं जाते. त्याच्यानंतर देअर्स बघा हे असं लिहिलं जाईल पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. त्यांना अपॉस्ट्रोफी यस कधीच लावला जात नाही, परंतु इथं लावलेला आहे पहिल्याच वाक्यात, म्हणून हे चुकलेलं आहे. इथं ए ते आपलं उत्तर असणार नाही, कारण त्यांनी करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. मग काय म्हणते त्यांनी? द क्लब चीयर्ड फॉर इट्स टीम. ऍब्सोल्युटली करेक्ट. इट इज 5 hours अंटिल माय बर्थडे. म्हणजे इट इज, मग इट्स केव्हा वापरू शकतात हे लक्षात घ्या. हे जर असं वापरलेलं असेल तर याचा अर्थ होतो इट इज. आणि इथं या वाक्यात इट इज 5 hours अंटिल माय बर्थडे म्हणजे इट्स जे आहे ते इट इज या अर्थाने वापरलेला आहे. म्हणून हा अपॉस्ट्रोफी यस जो आहे तो ग्रामॅटिकली करेक्ट आहे. आणि म्हणूनच बी आणि सी जिथं असेल ते आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न काय म्हणते? तर नेक्स्ट प्रश्न म्हणते चूज द करेक्ट कंपाऊंड फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. ठीक आहे, पोएट पेक्षा तो जास्त तत्वज्ञानी आहे. बरं, काही हरकत नाही, असू द्या. ही इज समथिंग ऑफ अ पोएट बट रादर मोर ऑफ अ फिलॉसॉफर. समथिंग काहीतरी पोएट सारखा, ठीक आहे, जास्त तो फिलॉसॉफर आहे हे होऊ शकतं. ही इज अ फिलॉसॉफर अँड अ पोएट. चूज द करेक्ट कंपाऊंड विचारलेला. आता कंपाऊंड सेंटेन्स करताना आपण काय सांगितलेलं लक्षात घ्या. कंपाऊंड सेंटेन्स करताना आपल्याला काय वापरावं लागेल? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरावं लागणार आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपल्याला वापरावे कंजंक्शन. बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे तर सुद्धा आहे. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. म्हणजे पहिलं किंवा तिसरं हे आपलं आन्सर असेल. एवढं काल बोललेलो आहे मी. कालचा जर अनालिसिस बघितला, एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला अनालिसिस बघता तुम्हाला मागच्या पेपरचा अनालिसिस बघणे गरजेचं आहे. तर हे अनालिसिस करतील पहिल्या अनालिसिस पासून. राज्यसेवेचे जे अनालिसिस मी सुरू केलेले आहेत, म्हणजे जो 7 मे 2022 चा पेपर, तिथून जे सुरुवात केली, किंवा तिथून पेपरचे अनालिसिस बघा, म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं मी काय बोलतोय. कारण प्रत्येक लेक्चर मध्ये मागे सांगितलेला रूल्स तो तेवढाच सविस्तर लिहून देणे थोडंसं अवघड होईल, याच्यात वेळ जास्त कन्झ्युम होईल. ठीक आहे, त्यामुळे तुमचाही वेळ वाचेल आणि माझाही वेळ वाचेल. तर मी काय म्हटलेलं आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन ज्या वाक्यात असेल ते वाक्य आपलं कंपाऊंड सेंटेन्स. एक नंबर मध्ये आहे आणि 3 नंबर मध्ये आहे. ही इज समथिंग ऑफ अ पोएट बट रादर मोर ऑफ अ फिलॉसॉफर. काहीतरी पोएट आहे तो, पण जास्त तत्वज्ञानी आहे पोएट पेक्षा. ही इज समथिंग फिलॉसॉफर बट रादर मोर अ पोएट. जास्त कवित्व आहे का त्याच्यात? नाही, तत्वज्ञान जास्त आहे त्याच्यात भरलेलं. इथं वाक्याचा अर्थ चुकतोय, वाक्याचा अर्थ चेंज होतोय, म्हणून हे उत्तर असणार नाही, हे चुकलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं जे वाक्य आहे ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. अर्थही चेंज होत नाही, वाक्य कंपाऊंड मध्ये आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 जे आहे ते आपलं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. डू नॉट डिस्टर्ब द क्लास. मी मागच्या पेपरमध्ये हे अशा प्रकारचे प्रश्न एक्सप्लेन केलेले आहेत. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. कोणतं सेंटेन्स आहे हे? इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय दाखवतं? ऑर्डर. आणि अशा प्रकारचं सेंटेन्सचं पॅसिव्ह करताना मी काय सांगितलं? ऑर्डर असेल तर ऑर्डरचं कन्स्ट्रक्शन काय असतं? वर्ब प्लस ऑब्जेक्ट. त्याची सुरुवात मी सांगितलेलं आहे, पहिलं लेटनी करायची. दिसतंय का लेट? दिसतंय. कुठं आहे? 2 नंबर मध्ये. त्याच्यानंतर काय म्हणायला सांगितलेलं आहे? ऑब्जेक्ट दिला इथं द क्लास. मग बाकीचं लिहित बसा, परंतु त्याच्या अगोदर
इथं काय सांगितलंय मी, बी प्लस त्याच्यानंतर बी प्लस V3. अशा प्रकारे पॅसिव्ह व्हॉइसची रचना इम्परेटिव्ह सेंटेन्स मधील ऑर्डरच्या वाक्याची केली जाते. कुठं दिसतंय बघा, 2 नंबर मध्ये दिसते की नाही, म्हणून 2 नंबर. इथं आहे का, नाही. इथं आहे का, नाही. इथं सुद्धा ती रचना नाही, इथं सुद्धा नाही. ऑल ऑफ द अबोवचा त्यामुळे प्रश्नच निर्माण नाही, म्हणून पर्याय 2 याचं उत्तर असेल. नेक्स्ट प्रश्न. He said, let's leave the case at the station. Choose the correct form of the indirect speech of the following sentence. He suggested leaving the case at the station. हे याचं काय होणार आहे, सजेस्ट केलेलं आहे. काय सजेस्ट केलेलं आहे की राहू दे बाबा, ही जी केस आहे इथंच राहू द्या, लिव्हिंग द केस ऍट द स्टेशन. मग 1 नंबरचं दिलेलं आहे, ही सजेस्टेड टू लिव्ह. सजेस्ट नंतर बघा, सजेस्ट या वर्ब नंतर V4 डायरेक्ट जिरन वापरलं जातं. काय वापरलं जातं, डायरेक्ट जिरन वापरलं जातं. म्हणून तिथं आपण काय केलेलं आहे, लिव्हचं लिव्हिंग. ही सजेस्टेड लिव्हिंग द केस ऍट द स्टेशन. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. तो हा होणार. ठीक आहे, सजेस्ट केलेला आहे त्याला. लेटस हे काय दाखवतं आपल्याला, सजेशन दाखवतं इन जनरल. सजेशन किंवा प्रपोजल दोनपैकी. नेक्स्ट आहे, चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. यू वुड रादर गो किंवा येस, यू वुड रादर गो. तर आता याचं काय होणार आहे, यू वुड रादर गो, हॅडंट यू. म्हणजे हे वाक्य कसं आहे, पॉझिटिव्ह. टॅग कसा पाहिजे, निगेटिव्ह. हॅडंट यू हॅड रादर गो होणार आहे का, होतं का ते, नाही. यू वुड रादर गो आहे. ठीक आहे. यू वुड हे का म्हटलं मी, यू वुड काय, हॅड का नाही, याला हॅड का कन्सिडर नाही केलं ते पण समजून घ्या. इथं यू हॅड हे जे दिलेलं आहे, याला आपण कन्सिडर केलेलं आहे यू वुड. ठीक आहे, याचा अर्थ यू हॅड सुद्धा होऊ शकते. काय होऊ शकते, यू हॅड. पण हॅड जर झाला असता तर इथं आपल्याला वर्ब काय पाहिजे, V3. आणि इथं V3 वर्ब आहे का, नाही. म्हणून याला यू हॅड नाही कन्सिडर करावं लागेल आपल्याला, यू वुड. कारण वुड काय आहे, हा आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर नेहमीच काय येतं, वर्ब V1. म्हणजे V1 चा उपयोग केला जातो. कशाचा उपयोग केला जातो, V1 चा उपयोग केला जातो, एवढं लक्षात घ्या. मग म्हणून याला आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, वुड. याला आपल्याला कुठे घेऊन जावं लागेल, टॅग मध्ये. वुड पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह, वुडंट यू. पर्याय क्रमांक 4, यू वुड रादर गो, वुडंट यू. मग हे त्याचा टॅग होईल. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट वन. चूज द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. इट इज अ व्हेरी वंडरफुल अपॉर्च्युनिटी. What a wonderful opportunity. It is very kind of you to help him like that. How kind of you to help him like that. These are awful shoes. What awful shoes. Yes, तिन्हीच्या तिन्ही करेक्ट आहेत. याच्यात काहीच इनकरेक्ट नाही, सांगण्यासारखंही नाही की बाबा हे इनकरेक्ट आहेत म्हणून. ऑल आर करेक्ट. ठीक आहे. हाऊ काइंड ऑफ यू टू हेल्प हिम लाईक दॅट. आणि लक्षात घ्या, याच्यात काय वापरलेलं आहे, एक्सक्लॅमेटरी मार्क वापरलेला आहे. एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स तयार करण्यासाठी कुठल्या WH वर्डचा उपयोग केला जातो, व्हाट आणि हाऊचा केला जातो. ते इथं केलेला आहे, व्हॉट ऑफुल शूज. इथं आर्टिकल आलेलं नाही. कोणाला वाटत असेल आर्टिकल का नाही, कारण शूज हे प्लुरल नाउन आहे. ठीक आहे. हाऊ काइंड ऑफ यू, हाऊ काइंड हे दयाळू म्हणून आलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं याच्या अगोदर आर्टिकल येणार नाही. तसं टाईप ऑफ, सॉर्ट ऑफ, काइंड ऑफच्या अगोदर कोणतंच आर्टिकल येत नाही. आणि अपॉर्च्युनिटी हे सिंग्युलर नाउन आहे म्हणून त्याच्या अगोदर आर्टिकल ए आलेलं आहे. पण तिन्ही बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे, ऑल A, B and C आर करेक्ट, हे आपलं याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न म्हणतोय, चूज द करेक्ट पेअर टू फिल इन द ब्लँक्स. आता पेअर इथं दिलेले आहेत, 2 आहेत, इंजिनियस आणि इंजिनियस. ठीक आहे. लक्षात घ्या, या वाक्याला वाचा, वाक्य समजून घ्या. तर इथं हा जो इंजिनियस शब्द आहे, लक्षात घ्या, इंजिनियस आणि इंजिनियस हे जे 2 शब्द आहेत, याचे अर्थ पहिल्यांदा समजून घ्या. त्याचे अर्थ समजून घेताना एक लक्षात येतं,
हा जो इंजिनियस आहे याचा अर्थ होतो क्लेवर, म्हणजेच काय, हुशार. याचा अर्थ काय होतो, हुशार, क्लेवर, स्किलफुल. आणि इंजिनियसचा अर्थ काय होते, इंजिनियसचा अर्थ होतो इनोसंट. काय अर्थ होतो याचा, इनोसंट अर्थ होतो, एवढं लक्षात घ्या. इनोसंट म्हणजे काय, साधा, साधा, सरळ किंवा भोळा. त्याचे अर्थ सुद्धा समजून घ्या. ओनली द मोस्ट इंजेन्युअस पर्सन वुड बिलीव्ह सच अ फीबल एक्सक्यूज. एक्सक्यूजला, अशा कारणांना एकदम साधा बोरड, जो एकदमच साधा भोळा किंवा थोडा मंद आहे तोच विश्वास करेल, हुशार माणूस नाही. व्हॉट अन इंजिनियस एक्सक्यूज. काय भारी एक्सक्यूज दिले राव यांनी. दोन त्याचे काय दिलेले आहेत आपल्याला इथं, अर्थ दिलेला आहे. ते अर्थ आपल्याला समजून घ्यावे लागतील. आणि ते दिलेले कुठे आहेत, मॅच कुठे आहेत. बाय इंजिनियस कशाला लागेल मग आपल्याला, व्हॉट अन इंजिनियस पर्सन. एक्सक्यूज असेल का, नाही. व्हॉट अन इंजिनियस एक्सक्यूज, काय भारी एक्सक्यूज आहे. आणि पर्सन कसा असेल, साधा सरळ दिलेला आहे, म्हणून त्याच्यासाठी इंजेन्युअस येणार आहे. कुठं दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे असणार आहे ते काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे, एवढं लक्षात. चला बोलूया नेक्स्ट त्याच्यावरती. नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड और वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. त्याच्यातला हा एक चुकलेला आहे, कॅलेंडर चुकलेला आहे, कितीदा तरी आलेला आहे. फिनिक्स आणि ऑनवी हे बरोबर आहेत. ऑनवी आणि फिनिक्स हे दोन्हीही शब्द बरोबर आहेत, हे दोन चुकलेले आहेत. परंतु आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. बहुतेक त्यांना असं वाटलं असेल की रिट्रेट मध्ये स्पेलिंग नाही झालेली आहे, हे छापताना त्यांच्यात काही प्रॉब्लेम झालेला असेल. ठीक आहे, पण तसंही जरी केलं असतं, याच्यात जरी तसं हे झालं असतं तरी ओनली बी हे उत्तर कुठंच दिलेलं नव्हतं. माहित नाही, कॅन्सल केलेलं आहे. हे दोन स्पेलिंग बरोबर आहेत आणि ए आणि सी जे आहेत ते चुकलेले आहेत दोन्ही. ठीक आहे. कॅलेंडर, कॅलेंडरचं स्पेलिंग कसं व्हायला पाहिजे होतं, कॅलेंडरचं स्पेलिंग व्हायला पाहिजे कॅलेंडर, तर हे असं व्हायला पाहिजे कॅलेंडरचं स्पेलिंग. पण त्यांनी DER दिलेलं आहे, हे AR असतं कॅलेंडर. ठीक आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे, ही वॉज अफ्रेड टू सी ऑफ लायन्स. तर इथं लायन्सचा ग्रुप नसतो, फ्राईड असतो. मॅनी, मेनी किंवा लॉट किंवा ग्रुप नाही. ही वॉज अफ्रेड टू सी लॉट ऑफ लायन्स नाही, लॉट्स ऑफ लायन्स होते. ठीक आहे, ग्रुप ऑफ लायन्स नाही. लायन्सच्या कळपाला प्राईड म्हटलं जातं, त्याला मेनी किंवा ग्रुप्स म्हटलं जाणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, नेक्स्ट प्रश्न समजून घेऊया. नेक्स्ट प्रश्न आहे, an adverb qualifies. adverb कोणाला क्वालिफाय करतो, यांनी काय प्रश्न विचारलेला आहे, adverb कोणाला क्वालिफाय करतो, वर्बला, दुसऱ्या adverbला आणि adjectiveला सुद्धा. adverb ची डेफिनेशन काय आहे, adverb कशाला म्हणतो आपण, तर adverb म्हणजे काय, तर लक्षात घ्या, a word that qualifies तीन गोष्टी. कोणत्या, वर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब. या तीन याला क्वालिफाय करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, ऍडवर्ब म्हणतो. म्हणजे तिन्ही शब्दाला. मग प्रोनाउनला करते का, नाही. ये इज इनकरेक्ट होईल का, तर नाही, हे उत्तर नाही होणार. ते बरोबर आहे. बी सी आर इनकरेक्ट, बी आणि सी सुद्धा बरोबर आहे, त्यामुळे हे सुद्धा उत्तर होणार नाही आपल्याला. ठीक आहे, ए सी आर इनकरेक्ट, हे सुद्धा इनकरेक्ट नाही, हे बरोबर आहे. मग डी इज इनकरेक्ट, हे इनकरेक्ट आहे, म्हणून हे उत्तर आहे. कारण याला तो क्वालिफाय नाही करत, क्वालिफाय या तिघांना करतो, डी ला करतो का नाही, म्हणून डी इज इनकरेक्ट. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. fill in the blank with the cohesive device. cohesive device are nothing but conjunctions. ठीक आहे, किंवा the words which connects. मग इथे येणार आहे नॉट विथ स्टँडिंग, असं लिहिलं जाते, असं लिहिलं जात नाही,
असं लिहिलं जात नाही, अदरवाईज नाही येणार. नॉट विथ स्टँडिंग द प्रॉब्लेम, नॉट विथ स्टँडिंग द प्रॉब्लेम इज सिग्निफिकंट. लक्षात घ्या. नेक्स्ट आहे use the appropriate pair for the underlined words. Tom is unwilling to tell me. If he would tell me what he wants for his dinner, I had have cooked it for him. तर इथं the appropriate pair याला अंडरलाईन केलं म्हणजे हे बदलायचे आहे एवढं कन्फर्म आहे. मग इफ ही वुड टेल मी, त्याला काय पाहिजे? आय वुड गिव्ह हिम. कुठं दिलेलं आहे? एक नंबर मध्ये. हे सर्व चुकलेले आहेत पर्याय. इफ ही टेल्स मी आय वुड कुक इट, नाही. इफ ही विल टेल मी आय हॅड हॅव कुक्ड इट, अजिबात नाही. टेन्स कुठंच मॅच होत नाही. त्यामुळे पहिला पर्याय जो आहे त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट वन. नेक्स्ट आहे द मॅन इज मॉर्टल, द गोल्ड इज प्रेशियस मेटल. आपल्याला विचारलेल्या दोन पैकी कोणतं इनकरेक्ट आहे किंवा काय आहे? आयडेंटिफाय द इनकरेक्ट यूज ऑफ आर्टिकल विचारलेला. आर्टिकलचा यूज कुठे इनकरेक्ट आहे? तर तो एक इथंही आहे आणि इथंही आहे. का? कारण एक लक्षात घ्या, मॅन, वुमन, लाईफ, सायन्स, डेथ हे जे शब्द आहेत, लाईफ आहे, काय आहे? लाईफ. हे जे शब्द आहेत ते ज्या वेळेला लार्जेस्ट सेन्स मध्ये वापरले जातात त्यावेळेला त्यांच्या अगोदर कोणतेही आर्टिकल वापरलं जात नाही. मनुष्य हा कसा आहे? नश्वर आहे. त्यामुळे हे एकदम लार्जेस्ट सेन्स आहे. जसंच्या तसं वाक्य सापडेल अॅलन ट्युरिंग आणि रेनान मार्टिन मध्ये तुम्हाला. मॅन इज मॉर्टल याच्या अगोदर ज्या वेळेला लार्जेस्ट सेन्स मध्ये वापरतात यांच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. हा ग्रॅमरचा रूल आहे. पण इथं द वापरलेला आहे म्हणून हे चुकलं. दुसरं, गोल्ड हे लक्षात घ्या, गोल्ड जे आहे हे मटेरियल नाउन आहे. कोणतं नाउन आहे? मटेरियल नाउन आहे. आणि प्रत्येक मटेरियल नाउन हे कसं असते? हे अनकाउंटेबल नाउन असते. कोणतं नाउन असते? हे अनकाउंटेबल नाउन असते. आणि ग्रॅमरचा रूल आहे अनकाउंटेबल नाउन पुढे कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. कोणतंही आर्टिकल वापरलं जात. मग म्हणून हे सुद्धा चुकलेलं आहे. नन ऑफ दिस हे उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 जे आहे याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चला सेकंड लास्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स व्हर्जन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही एम्ड ॲट विनिंग द प्राइज अँड ही वर्कड हार्ड. He worked hard so that he will win the prize. He worked hard so that he might win the prize. He had to work hard. He had to work hard that he will win the prize. He will work hard so that he might win the prize. हे अशा प्रकारचं एक वाक्य दिलेलं आहे. याचं he will work hard so that he might win the prize नाही ना. he had to work hard. त्याला हार्डवर्क करावं लागलं की तो प्राइज जिंकेल म्हणून. टेन्सचा सिक्वेन्सच येत नाहीये इथं. ही वर्क हार्ड सो दॅट ही माइट विन द प्राइज. त्याला खूप मेहनत घेतली जेणेकरून तो काय जिंकू शकेल? प्राइज जिंकू शकेल. सो दॅट ही माइट विन द प्राइज. ठीक आहे. आणि हे येणार आहे का? विल नाही. हे का गेले ते एक लक्षात घ्या. हा प्रश्न आहे मॉडल ऑक्झिलरी वर्बच्या यूजवर. कशावरचा आहे हा? मॉडलच्या यूजवरचा. मॉडल मध्ये विल पॉसिबिलिटी साठी दाखवलं जातं का? पॉसिबिलिटी दाखवते का? तर नाही. पॉसिबिलिटी दाखवत नाही. पॉसिबिलिटी दाखवतं का हे? तर पॉसिबिलिटी दाखवत नाही. परंतु मे किंवा माइट दाखवतं का? मे, माइट. तर यस, मे किंवा माइट हे पॉसिबिलिटी दाखवतात. हे पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. मग हे इथं माइट आहे, इथं माइट आहे. दोन पैकी एकच उत्तर असणार. हे विल गेलं उत्तराच्या शर्यतीतून बाद झालेलं आहे. ही विल वर्क हार्ड सो दॅट ही माइट विन द प्राइज. ही विल वर्क हार्ड ते येणार नाही ना. तो जिंकू शकेल म्हणून त्याने प्रयत्न केले असं होईल ना. केले म्हणजे पास पाहिजे आपल्याला. विल नाही येणार इथं. हा स्टेजचा सिक्वेन्स सुद्धा चुकतो म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. तुला काय? 2 म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते याचं उत्तर आहे. नेक्स्ट अँड द लास्ट, पॉलिगॅमी. पॉलिगॅमी म्हणजे काय? एकापेक्षा अधिक बायका ठेवण्याची प्रथा. कुठं आहे? कस्टम्स इन विच वन मॅन हॅज मेनी वाईफ्स. कुठं कुठं दिलेलं आहे? पहिल्याचं 3 इथंच दिलेलं आहे 2 नंबर मध्ये. बाकी कुठंच नाही म्हणून हेच उत्तर आहे. मिसोगामी म्हणजे काय? हेट्रेड ऑफ मॅरेज. पण त्याचं काय यायला पाहिजे? चौथं आहे. आलंय का? दुसऱ्याचं चौथं त्याच्यात हो आलेलं आहे.
ऍस्टिसिझम म्हणजे डिव्होशन टू लोनली अँड ऑस्टर लाईफ. ठीक आहे, कठीण लाईफ जगणे. मग याच्यासाठी पहिल्यासाठी येणार आहे, ते आलेलं आहे. आणि यस, अड्रॉइटनेस, स्किल ऑर क्लेवरनेस हे दिलेलं आहे 2 नंबर मध्ये. म्हणून पर्याय 2 जे आहे हे याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. हे शब्द महत्वाचे आहेत. त्या शब्दांना जे गॅमीचे शब्द असतात किंवा मग जे साईडचे शब्द असतात, तर ते शब्द तुम्ही पाठ करणे गरजेचं आहे. ज्या शब्दाच्या शेवटी सफिक्स लागलेलं असतं, गॅमी, साईड, हे शब्द पाहून घ्या, महत्वाचे आहेत. त्याचे कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये प्रश्न येतच असतात, चालूच असतात. ठीक आहे. तर हा जो होता हा 2019 राज्यसेवेच्या पेपर 1 चा अनालिसिस होता. ठीक आहे. या अनालिसिस मध्ये कोणाला काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये प्रश्न करा, किंवा इथं तुम्हाला माझे नंबर दिसतात, तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज ड्रॉप करू शकता. त्याचबरोबर आपलं एक चॅनल आहे इंग्लिश पॉइंट, याच्यावरती मी बरेचसे प्रश्न पोस्ट करत असतो तुमच्या प्रॅक्टिससाठी, सरावासाठी. तर हे चॅनल जॉईन करून ठेवा. आता तुम्ही व्हिडिओ पाहताय तर या व्हिडिओला लाईक करा जर आवडला असेल तर. दुसरी गोष्ट, सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ ज्या वेळेला मी पोस्ट करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप वरती मिळेल. आणि हे माय करिअर अकॅडमी नावाचं एक ऍप्लिकेशन सुद्धा आहे प्ले स्टोअरला, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि त्याच्यावरती मी टेस्ट टाकत असतो, काही मटेरियल टाकत असतो, एमपीएससी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनशी रिलेटेड जे काही मटेरियल मला असं वाटतं की चांगलं आहे, शेअर करावं, ते मी शेअर करत असतो. ते मटेरियल सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशन वरती सापडेल. ठीक आहे गाईज, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण पुढच्या लेक्चर मध्ये भेटूया पार्ट 2 मध्ये, जिथं आपण या 2019च्या राज्यसेवेच्या पेपरच्या उरलेल्या प्रश्नांचा अनालिसिस करू. थँक्यू व्हेरी मच.